चांदवड सोमवारपेठ येथील भगवती स्टीलचे मालक दत्ता गांगुर्डे यांच्या दुकानामध्ये चांदवड येथील ज्येष्ठ गुरु यांच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती दुकानात आली आणि मी चांदवडचा नवीन तहसीलदार आहे, 1 तारखेला रुजू होणार आहे, लग्नासाठी खरेदी करायची आहे असं बोलून तब्बल 25,000 रुपयांचे भांडे आणि रोख स्वरूपात 10,000 रुपये असे एकूण 35,000 रुपये विश्वास संपादन करून घेतले आणि माझे नातेवाईक येत आहेत असं खोटं बोलून मला अजून कपडे खरेदी करायचे आहे असं बोलून समोरील सुनील कोकणे यांच्या दुकानात गेले। त्या दुकानात जाऊन देखील मी चांदवडचा नवीन तहसीलदार आहे आणि सोबत चांदवडचे ज्येष्ठ गुरु असल्यामुळे त्यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून तब्बल 30,000 रुपये किमतीचे पैठणी आणि ड्रेस मटेरियल दिले। या अनोळखी व्यक्तीने गुरूंच्या घरी कपडे दाखवायचे आहे असं बोलून दुकानातून पळ काढत फरार झालाय। थोड्या वेळाने भगवती स्टीलचे दत्ता गांगुर्डे यांनी सुनील कोकणे यांच्याकडे चौकशी केली असता नकली तहसीलदार असल्याची जाणीव होताच आपल्याला लुटण्याचा प्रकार लक्षात आला। यावेळी त्यांनी तात्काळ चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे। दत्ता अरविंद गांगुर्डे, माझं चांदवड येथील भगवती स्टील या नावाने दुकान आहे। काल घडलेली घटना अशी होती की चांदवडमधील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्यासोबत 2-3 व्यक्ती त्यांच्यासोबत आणि तोतया तहसीलदार म्हणून दुकानात त्यांनी एंट्री केली आणि एक लग्नाचं कार्यभार दाखवून त्यांनी लॉन्सचं ठरवलेलं दाखवलं आम्हाला आणि मुलीचं लग्न हे करून त्यांनी भांडे घ्यायचं त्यांनी दर्शवलं। त्यात एक चांदवडचे प्रतिष्ठित गुरु होते त्यांच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यावर त्यांनी गुरूंनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि तो तहसीलदार आहे म्हणे, आम्हाला म्हणे तो हे तहसीलदार आहे, तुम्ही यांना मटेरियल देऊन टाका। आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना होकार दिला आणि त्यांना मटेरियल देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यानंतर त्यांनी परत आणखीन एक कापड दुकानाचं पण त्यांनी कापड पण घ्यायचं असं या संदर्भात त्यांनी दर्शवलं। तिथे माझ्या समोरच एक सुनील कोकणे कापड दुकान, मग तिथं जाऊन त्यांनी 30,000ची खरेदी केली आणि माझ्याकडे 25,000चं मटेरियल घेतलं त्यांनी लग्नाचं। आम्ही नंतर मग त्यांनी परत आणखीन आचार्याला पैसे द्यायचे या नावाने माझ्याकडून 10,000 रुपये त्यांनी रोख कॅशमध्ये त्यांनी घेतले पाहिजे असं माझ्याकडे माझी 35,000ची फसवणूक केली त्यांनी। नंतर मग त्यांनी सगळं मटेरियल त्यांनी दोन्ही बाजूचं मटेरियल एकदम व्यवस्थित खरेदी करून एक शेवटच्या वेळेस त्यांनी रिक्षा बोलून ते सगळं मटेरियल त्या रिक्षामध्ये टाकलं आणि गायब झाला तो। अशा पद्धतीने अशी फसवणूक झाली। म्हणजे माझं चांदवड नागरिकांना विनंती आहे का असं तोतया तहसीलदार म्हणून किंवा चांदवडमधील कोणी बी असं प्रतिष्ठित असेल आणि तोतया तहसीलदार म्हणून तुमच्याकडे कोणी आलं तर ते सतर्क राहायचं, ही कोणत्या पद्धतीची फसवणूक करू नका तुम्ही असं मी चांदवडच्या जनतेला आवाहन करतो। तुम्ही फसवणुकीबद्दल काही केलंय? पोलीस स्टेशनला कळवलं? मी काल आम्ही गुन्हा नोंदवला आहे पोलीस स्टेशनला। फसवणुकीचा एक अनोळखी व्यक्ती तोतया तहसीलदार म्हणून आलेला होता, आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही तिथं गुन्हा नोंदवला आहे पोलीस स्टेशनला। आता त्यांनी पोलिसांनी ती कारवाई करून त्यांना लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावं किंवा त्यांना पकडावं त्यांना असं। माझं दुकान, आमचं दुकान आहे चांदवडला सोमवारपेठमध्ये सुनील पडला कोकणे कापड दुकान। साधारण काल 12 तारखेला दुपारी 2च्या दरम्यान अरुण गुरु दीक्षित आले आमच्याकडे एक व्यक्तीला घेऊन, म्हणजे हे तहसीलदार आहे म्हणे, चांदवडला येणार 1 तारखेला, आता रुजू होणार आहे म्हणे कुलकर्णी सरांच्या जागेवर, यांना कपडे द्या म्हणे, काय लागेल ते आमची ओळख आहे म्हणे। आम्ही त्यांना सर्व साड्या पातळ दाखवले, त्यांनी घेतले, भारी भारी साड्या घेतल्या त्यांनी, पैठणे वगैरे रेमंडचे ड्रेस फाडले आणि सर्व एकंदर 30,000 रुपये बिल झालं। ते म्हणे दीक्षित गुरूंच्याच घरी घेतल्या साड्या म्हणे, तर ते दाखवायला गेले दीक्षित गुरूंकडे, तसेच आलेच नाही परत, ते तसेच परत आले। मग ते दत्ता गांगुर्डे म्हणून त्यांच्याकडे त्यांनी भांडे घेतले, त्यांची फसवणूक केली। मग ते माझ्याकडे चौकशीला आले का बा काय झालं तुमच्या तहसीलदारांचं, मग ते आमच्या लक्षात आलं काही आपली फसवणूक झालेली आहे। मग आम्ही चांदवडला पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।